जे सेवेकरी सेवा शिकवतात, त्या सेवेकऱ्यांच्या ज्या काही गोष्टी ते मुलांना सांगायचे, मग ते पुराणातली असतील, रामायणातली असतील, महाभारतातली असतील, ते ऐकून मी हसायचो. आणि सेवा म्हणजे जादू टोणा, उतारे पातारे ह्यामध्ये आपण फार विश्वास ठेवत नाही आणि आपल्याला ती उचितही नाही, कारण महाराजांची ती आज्ञा नाही. जन्माच्या शेवटपर्यंत लायकी नसेल की महाराज मला प्रत्यक्षात दिसतील, पण महाराजांनी अशीच हातातनं आमच्याकडून कार्य करत राहावं, सेवेकरी घडत राहावे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ बोलबावा या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. आणि आज आपल्या पॉडकास्टवरती आलेले ऋषिकेश जे मानखुरवरनं आलेले आहेत, स्वामी समर्थ सेवा केंद्रामधून आलेले आहे. ऋषिकेश, पहिलं तर श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. पहिलं तर आपल्या सबस्क्रायबरला तुमची ओळख करून द्या. सर्वात प्रथम या संपूर्ण सृष्टीचं जन्म ज्या आईच्या उदरातून झाला त्या भगवतीला त्रिवार वंदन. सकल सृष्टीचे चालक, मालक, पालक आणि युगप्रवर्तक श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन. लाखो सेवेकऱ्यांचे श्रद्धास्थान आणि हृदयस्थानी विराजित परमपूज्य गुरुमाऊलींना त्रिवार वंदन. येथे मी कुठलाही गुरु किंवा दादा नसून स्वामी महाराजांचा एक साधा सेवेकरी म्हणून ऋषिकेश खानविलकर आपल्याकडे आज पॉडकास्टवर आलेला आहे. ओके. तर दादा, तुम्ही मला सांगितलं की तुम्ही केंद्रामधनं आले आहात. तर तुम्ही केंद्राशी कसे जॉईन झालात किंवा कसा संबंध आला? अगदी सांगण्यासारखा भाग असा की कोणालाही हा अनुभव सांगणं तर हा कुठल्याही तरी चित्रपटातला विषय असावा असं असेल, परंतु दीर्घकाळ आमच्या घरामध्ये कुठल्याही देवतांचं कार्य नाही. अर्थात आपल्या विषयात सांगायचं झालं तर सर्वही नास्तिकच. परंतु एक विषय अगदी कधी इमॅजिनेशनच्या बाहेर झाला होता. असा एक घटना आपल्यासोबत घडली, ती म्हणजे 2014 साली बरोबर 14 जानेवारीला म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री मी झोपलेलो असताना 3:15ला एक वृद्ध व्यक्ती माझ्या स्वप्नामध्ये आली आणि ते होते श्री स्वामी समर्थ महाराज, परंतु मला त्यांचं नावही नव्हतं माहिती. आणि त्यांनी फक्त मला एकच विषय असा सांगितला की त्यांचं एकच वाक्य असं होतं की अरे मूर्खा, तुझ्या जीवनामध्ये एवढे त्रास आहे, तुझ्या घरापासून जवळच माझं केंद्र आहे, जरा माझ्याजवळ ये, मी तुझे प्रश्न सोडवेन. मी पटकन उठलो आणि माझ्या वडिलांनी मला उठताना पाहिलं तर मी वडिलांना सगळी गोष्ट सांगितली. आणि गंमत म्हणजे वडिलांनाही महाराजांचं पूर्ण नाव माहिती नाही, कारण त्यांची ही सेवा नाही. तर त्यांनी सांगितलं की हो, आपल्या घरापासून जवळ एक कुठल्या तरी समर्थ म्हणून आहे, तू जसं वर्णन केलं अगदी ते तसेच आहेत, तर तू उद्या तिकडे जा. आणि दुसऱ्या दिवशी होती मकर संक्रांती आणि गुरुवार, आणि तिथून माझा स्वामी महाराजांचा प्रवास सुरू झाला. बरं. तर मठापर्यंत तुम्ही गेलात, तुमच्या स्वप्नात स्वामी आले, पण ते कोणत्या कार्यासाठी आलेले किंवा त्यांनी काय दृष्टांत दिला? सांगण्याचा भाग असा की मी क्रिकेटची मला लहानपणापासून आवड, आणि त्या केंद्राच्या शेजारून जावं लागायचं, कारण पुढे मैदान होता. आणि नेहमी मी माझ्या मित्रांसोबत जात असताना मी सेवेकऱ्यांवर हसायचो की माझा एक नेहमी शब्द असायचा की हे सर्व सेवेकरी मूर्ख आहेत, ज्या देवताला पुजतायत, कारण मला महाराजांचं तेव्हा नाव नव्हतं माहिती, या देवताच्या स्वतःच्या अंगावर एकही कपडा नाही आहे, हा यांना काय बरं देणार आहे, आणि हसून निघून जायचो. पुन्हा क्रिकेट खेळून आलो तरीही ते सेवेकरी काहीतरी वाचत असायचे आणि मलाही ती कल्पकता नव्हती की ते काय वाचायचे. परंतु ज्या वेळेला स्वामी महाराजांच्या कार्यात पहिल्या दिवशी मी आलो, गंमत अशी की महाराजांची श्रद्धा किंवा महाराजांमध्ये काही विशेष दिसलं म्हणून नाही, तर पहिल्या दिवशी जेव्हा मी गेलो तेव्हा मला भरपूर प्रसाद मिळाला. मग त्याच्यामध्ये नैवेद्यात पुरणपोळी असेल किंवा मिष्टान्न असते, आणि तो प्रसाद खाण्याच्या ओढीने मग मी दुसऱ्या दिवशीपासून केंद्रात हळूहळू महाराजांच्या सेवेला जायला लागलो. सेवेला जात असताना मला कळालं की तिथे बालसंस्कार वर्ग चालतो, जिथे लहान मुलांना वेगवेगळ्या स्तोत्रमंत्रांद्वारे सेवा शिकवली जाते. जे सेवेकरी सेवा शिकवतात, त्या सेवेकऱ्यांच्या ज्या काही गोष्टी ते मुलांना सांगायचे, मग ते पुराणातली असतील, रामायणातली असतील, महाभारतातली असतील, ते ऐकून मी हसायचो. आणि त्यांनी एक दिवस त्यांच्या अंताचा पारा चढला आणि त्यांनी मला सांगितलं की का रे हसतोस. मी म्हटलं हे सगळं फ्रॉड आहे, तुम्ही ज्या काही गोष्टी सांगतायत हे देव नाही, देवत्व नाही. मग त्यांनी मला चॅलेंज दिला की हा जो बालसंस्कार चालतोय, हा बालसंस्कार पुढची 6 महिने तू चालवून दाखव, आणि त्या पुढच्या 6 महिन्यामध्ये जर तुझ्याकडून हे सिद्ध झालं की ह्या सगळ्या गोष्ट ढोंग आहे, तर एक ठराविक रक्कम मी तुला देईन आणि संपूर्ण जगासमोर जाहीर करेल की स्वामी नावाचा विषयच नाही आहे.
परंतु जर ते सिद्ध झालं की स्वामी नावांचा विषय आहे, तर तुला सर्व जगासमोर उभं राहून सांगावं लागेल की श्री स्वामी समर्थ आहेत. मग मी ती जी काही त्यांनी मला ऑफर दिली होती ती मी महाराजांच्या सेवेतनं करायला सुरुवात केली. हळूहळू सर्व सेवा करायला लागलो. परंतु ही सेवा होत असताना मला हे कळालं की ज्या काही गोष्टी माझ्याकडून घडत गेल्या त्या मी नाही केल्या, महाराजांनी माझ्याकडून करून घेत गेल्या. हळूहळू माझी महाराजांमधली दृढता वाढत गेली, ज्याचं कारण होतं की मला सिद्ध करायचं की हे सगळं खोटं आहे. परंतु मी इतका जास्त डीप झालो की त्या 6 महिन्यामध्ये मी सर्वात प्रथम तर ईशान्य मुंबईचं जेवढं काही केंद्र आहे त्यांचा बालसंस्कार प्रमुख झालो. हळूहळू आता संपूर्ण मध्य मुंबईची धुरा प्रतिनिधी म्हणून माझ्याजवळ आहे. म्हणजे महाराजांनी अगदी शून्यापर्यंत नेहमी लोक सेवा सांगत असताना सांगतात की मी गुरुचरित्र पारायण केलं, मी स्वामीचरित्र सारामृत केलं, अखंडितरित्या माझ्या घरात 25 वर्षापासून सेवा चालू आहे. मग स्वामी त्यांना जाऊन दृष्टांत देत असतात. परंतु माझ्या विषयात पहिल्यांदा असं घडलं की कधी मी त्यांचं नाव घेतलं नाही, कधी त्यांची पोथी वाचली नाही, कधी त्यांच्याबद्दल गोड म्हटलं नाही, परंतु तरीही महाराज माझ्या स्वप्नात दृष्टांतात आले. बरं. तर आता तुम्ही ऋषिकेश बोललास की तू आता ईशान्य मुंबईचा बालसेवा ती जी धुरा आहे ती तुझ्यावरती आहे. बरोबर. तर बालसेवा केंद्रामध्ये काय काय म्हणजे योजना असतात किंवा कसं काय असतं? बालसंस्कार म्हणजे हा विषय जाणून घेण्याआधी बालसंस्कार हा मूल्यसंस्कार नावाच्या विषयातला एक छोटा भाग आहे. मूल्यसंस्कारमध्ये म्हणजे काय तर मूल गर्भात असताना गर्भसंस्कार, मूल गर्भातून बाहेर त्याच्या वयाच्या 5 वर्षापर्यंत आलं तर शिशुसंस्कार, 5 वर्षापासून 18 वर्षापर्यंत त्याच्यावरती होतात बालसंस्कार, 18 पासून पुढचं आयुष्य त्याच्यावरती होतात युवा संस्कार. मग आपण ह्या मूलसंस्काराच्या द्वारातून सेवेकऱ्यातल्या मुलांमध्ये, कारण आता असं झालेलं आहे की सेवेकऱ्यांच्या नेहमी कंप्लेंट्स असतात की आम्ही खूप करतो पण आमची मुलं करायला मागत नाही. मग आपण ह्या वर्गाच्या माध्यमातून सायन्स प्रोजेक्ट करून, मग त्या प्रोजेक्टद्वारे दिवा संध्याकाळी 6:30ला काच लावा, त्याचं विज्ञान काय आहे, संध्याकाळी 3 सांज होण्याच्या आधी आपण झाडू का मारावी, त्याचं विज्ञान काय आहे, जेवताना सोफ्यावर खुर्चीवर न बसता खाली बैठक घेऊन का बसावी, त्याचं विज्ञान काय आहे, हे प्रात्यक्षिक करून दाखवू शकत होतो. आणि जेव्हा आपण ही धुरा सांभाळली तेव्हा आपण ज्या केंद्रात होतो त्या केंद्रात अवघे 15 ते 18 सेवेकरी होते. आणि स्वामी कृपेने त्या 6 महिन्यामध्ये आपल्याकडे 800 मुलांची संख्या झाली आणि आपण ते कार्य करत होतो. तर बेसिकली बालसंस्कार आपण मुलांमध्ये देवतांना विज्ञानद्वारे मुलांपर्यंत पोहोचवतो, कारण आजची पिढी अध्यात्मापेक्षा जास्त विज्ञानाला मानत असते. आणि मग नंतर थोडासा काळ म्हणजे आपल्या वयात आल्यानंतर त्यांना कळतं की विज्ञान हा अध्यात्मातला फक्त एक शेष भाग आहे, अध्यात्म खूप जास्त मोठं कार्य आहे. बरं. आणि आता जे आपलं जे कार्य चालू आहे आपल्या जे सेवा केंद्रेचं, तर ते कुठे नक्की आणि कसं कार्य होणार आहे? कदाचित थोडासा विषय बदलेन, परंतु हा प्रश्न आधी मी तुम्हाला काही पार्श्वभूमी सांगेल की ज्या ठिकाणी आम्ही आमच्या सेवेचं संपूर्ण 12 वर्ष आयुष्य घालवलं एका ठिकाणी धावून, त्या ठिकाणावरती सेवा करत असताना हळूहळू राजकारण कळायला लागलं. आणि महाराजांच्या केंद्रामध्ये राजकारण ही चांगली गोष्ट नाही, कारण स्वामीचरित्र सारामृतात अशा अध्याय जर आपण वाचले असतील तर जेव्हा जेव्हा महाराजांच्या काळात अशी राजकारणं झाली, तशी सुंदराबाई असतील, चोळप्पा असतील, त्यांच्या वेळेनुसार त्यांनी दिलेले कार्य, त्यांनी जे भोग होते ते महाराजांनी त्यांच्या संधीतून केले. आणि अक्षरशः ज्या वेळेला धरायला लोक त्यांना आली तेव्हा महाराजांनी त्यांना पाहिलं सुद्धा नाही. मग ह्या गोष्टी लहानपणापासून वाचत होतो, सारामृतद्वारे करत होतो. अक्षरशः आतापर्यंत सारामृताचे जवळजवळ नाही म्हणाल तर 2,500-3,000 पेक्षा जास्त पाठ बसून झाले असतील. त्याच्या व्यतिरिक्त रोज 3 अध्याय वाचन हे आजन्म सुरू आहे. मग हे राजकारण थोडं आमच्या मुलांना खटकायला लागलं. आम्ही एक 22-25 जणांची टीम होती. मग त्या टीमद्वारे जवळजवळ आम्ही साफसफाई असेल, केंद्रात चटई घालणं असेल, प्रसादाचं नियोजन असेल, माईक आणि स्पीकरचं कार्य असेल. मला आयुष्यात कधीच वाटलं नव्हतं की मी एक मार्गदर्शक म्हणून किंवा आता एक दादा म्हणून उपमा आहे ज्याची काहीच गरज नाही, पण ते म्हणून मी असेल, कारण मी चटया घालायचो आणि साफसफाई असायची. बऱ्याचदा मी वॉशरूमच्या साफसफाई केलेल्या आहेत केंद्रामध्ये. आणि पूर्वी ज्या ठिकाणी मी राहिला होतो तो एरिया स्लम होता आणि ते केंद्र ज्या हद्दीत यायचं तिथे संपूर्ण श्रीमंत लोकांची गोष्ट यायची. तर त्यांचा एक क्रायटेरिया होता की त्या एरियातली, जिथून मी येतो त्या एरियातली लोक चोर आहेत किंवा ते काहीतरी त्यांचं काम आहे म्हणून ते येतात. त्यामुळे त्यांनी त्या केंद्रावर कधीच पदावरती या बाजूची लोक घेतली नाही, फक्त ज्या बाजूला सर्व श्रीमंत सेवेकरी आहेत त्याच लोकांना घेतलं.
आणि हळूहळू मग सर्व काम सुरू झालं. काम सुरू झालं असताना जसं मी तुम्हाला सांगितलं की 2014ला मी सेवेत आलो. 14, 15, 16 वर्ष पर्यंत म्हणजे 2 वर्षाचा जो काळ होता त्याच्यात मी अंधभक्तसारखी सेवा केली. मग अंधभक्तसारखी सेवा म्हणजे काय, तर स्वामी सेवा कशी करायची ह्यासाठी मी मूर्ख होतो. मग तुम्ही जे बोलणार, तुम्ही जसं सांगणार, मग मी तशी सेवा करणार. मग त्या नादामध्ये मी 2 वर्ष बऱ्याचशा लोकांच्या घरी साफसफाई केली. बऱ्याचशा स्वामी सेवेकरांची गाड्या धुतल्या. बऱ्याचशा स्वामी सेवेकरांच्या मुलांना शाळेत सोडणं, आणणं, रॅशन कार्ड घेऊन जाऊन रेशन ऑफिसमधून गहू, तांदूळ घेऊन येणं किंवा गव्हाचं मग पीठ दळून आणणं, दिवाळीमध्ये काहीतरी फराळाला मदत करणं, हा सर्व कार्य माझ्या हातातून घडायला लागलं. मग दुसऱ्यांदा महाराज माझ्या दृष्टांतात जेव्हा आले तेव्हा महाराज अजानुभाऊ होते रात्रीच्या वेळेला आणि महाराजांनी मला एक शिवी दिली आणि महाराज मला म्हटले की या कार्यासाठी तुझी उत्पत्ती नाही आहे, तू माझं कार्यच करत नाही आहेस, ओळख काय चूक होते. ज्या वेळेला मी प्रश्न उत्तरामध्ये बसलो आणि मी विचारलं की महाराज माझ्या स्वप्नात आलेले, तेव्हा मला त्यांनी असं सांगितलं की औदुंबर वृक्षाखाली आता पुढचे 21 दिवस तू बसायचं आणि ध्यान मुद्रेत राहायचं, तुला ते औदुंबर वृक्ष उत्तर देईल. 19व्या दिवशी औदुंबर वृक्षाचं एक फूल पडलं. हे खूप म्हणायला गेलं तर सहजासहजी होणारं कार्य नाही. औदुंबराचं फूल सहजासहजी दिसत नाही, ते 10-100 वर्षातनं, बऱ्याचदा खूप वर्षातून दिसत असतं. आणि मग मला उखळ कळाली आणि मग ते कार्य मी बंद केलं. मग आतापर्यंत ज्यांच्या बॅगा, ज्यांच्या गाड्या मी सांभाळत होतो त्यांना जसा नकार द्यायला सुरू केला त्यावेळेला हिट्स वाढत गेले की आता हा व्यक्ती आपला ऐकत नाही आहे. आणि मग बालसंस्कारद्वारे मुलांचे सुद्धा ग्रुप झाला आणि मग आम्ही हळूहळू केंद्रातलं मॅनेजमेंट सांभाळायला सुरुवात केली. मागचा नैवेद्य कोणाचा, आजची आरती कोणाची, आज कुठल्या विषयावर मार्गदर्शन होईल, लोकांची संख्या मोजा, प्रसाद कसा वाटायचा, कुठल्या लाईनीने जायचं, हे सगळं मुलं कळवायला लागली. दिंडोरी पंडित कार्यामध्ये जेव्हा आपण जात असतो त्यावेळेला प्रमुख सप्ताह असतात. मग ते स्वामी जयंती सप्ताह, स्वामी पुण्यतिथी सप्ताह आणि दत्त जयंती सप्ताह हे अखंड असतात. ज्यावेळेला 7ही दिवस विणावादन, माळ, सारामृताचं वाचन, गुरुचरित्र पारायण आणि अग्निप्रज्वलित 7 दिवस अखंड असते. मग आमच्यासारख्या एवढ्या लहान मुलांना, म्हणजे तेव्हा माझं वय 10 वर्षात, मी 10वीलाच होतो, आमच्यासारख्या लहान मुलांच्या हातात सप्ताहाची धुरासुद्धा पडली. मग चित्रगुप्ताचं काम करणं, किती किलो कुठून आलं, किती खर्च किती झाला, मग एवढा लाखांचा खर्चसुद्धा आमच्या हातात येऊ लागला. ती महाराजांची किमया. कदाचित महाराज आम्हाला तयार करत होते हळूहळू. या टॉपिकपर्यंत मला महाराज कोण आहे ते माहितीच नाही. मला फक्त श्री स्वामी समर्थ माहिती आहेत, मला गुरु स्वामीचरित्र माहिती आहे, गुरुचरित्र माहिती आहे, पण ह्याचं कधी माझ्या हातातनं वाचन नाही, कधी माझ्या हातातून ते वाचन घडलं नाही. आणि मग हळूहळू कुठेतरी ते वाचन माझ्या हातातनं व्हावं याकरिता महाराजांनी माझ्या हातातनं सेवा करून घ्यायला सुरुवात केली. सेवा होत असताना गुरुचरित्र हा आम्हाला आधीपासून नकोसा भाग होता, कारण 7 दिवस कांदा लसूण खायचं नाही, मांसाहार करायचं नाही, वर बसायचं नाही, हे कटाक्षाचे नियम. पण वेळ अशी, म्हणजे कोविड जे वेळेला आला तेव्हा आम्ही 4 मुलं 2 वर्ष कंटिन्यू पारायण करत होतो. मग एकदा गुरुचरित्र झालं की नवनाथ झालं की भागवत झालं की पुन्हा गुरुचरित्र, मग श्रीपाद, अशा सगळ्या ग्रंथांची 2 वर्षात महाराजांनी अक्षरशः तोंडपाठ करून घेतले. आणि कोविड संपल्या त्या केंद्राने निर्णय घेतला की आता ह्याचं खाजगीकरण करायचं. आणि आमचा त्याला विरोध होता. विरोध ह्यासाठी की खूप छान संतांनी परब्रह्मा भगवानांच्या स्वरूपात परमपूज्य गुरुमाऊलीने आम्हाला एक गोष्ट शिकवली आहे की जेव्हा तुमच्या दारामध्ये गुरु आणि देव दोनही जेव्हा एकत्र येतील तर तुम्ही आधी कोणाला घ्याल, तर कदाचित प्रत्येकाचं उत्तर असेल देवाला. तर असं अजिबात न करता प्रथम स्थान गुरुला असावं, कारण जेव्हा मला देव माहिती नव्हता तेव्हा देव कसा आहे हे मला गुरुनी शिकवलं आणि त्यामुळे मी आज देवतापर्यंत पोचू शकलो. मग त्यामुळे जिथे गुरु नाही, जिथे गुरु आज्ञा नाही, तिथे आपण थांबायचं नाही, इतपत आम्हाला कार्य समजलं. बरं, हे कळत असताना आम्ही अक्षरशः लहान मुलं, आम्ही काय ठरवलं, आपल्या प्रत्येकाच्या घरी महाराजांच्या लहान लहान मूर्त्या आहेत, आपण गुरुवार प्रत्येकाच्या घरी आरती घेऊ, असा आमचा विषय झाला होता. आरती घेऊ असं म्हटल्यानंतर आम्हाला एक चांगले सेवेकरी भेटले, त्यांचं भोसले म्हणून दादा आहेत ते, आणि त्यांनी आम्हाला खूप ओरडलं. आम्हाला म्हटले, स्वतःला गुरुमाऊलींचे सेवक समजता तुम्ही, दिंडोरी पंडित सेवेकरी समजता, एवढा सगळा स्वतःचा निर्णय घेतला, तुम्ही कधी माऊलीने जाऊन सांगितलं का? मग आम्ही त्या आशेने माऊलींकडे गेलो.
आणि आम्हाला सांगायचं होतं की आम्ही केंद्र सोडतोय आणि आता आम्ही घरच्या घरी करतोय. परंतु काय माहिती लीला आघात, माऊलींनी सरळ आम्हाला स्वतंत्र केंद्र करायला आदेश दिले. आता माऊलींचा आदेश पाळणं गरजेचं आहे आणि हा सगळं काम झालं डिसेंबरमध्ये, डिसेंबर 2022ला. आणि 2023च्या जानेवारीच्या 15 तारखेला आपण आपल्या केंद्राची स्थापना केली. परंतु ते केंद्र फार काळ काही टिकू शकले नाही, कारण ज्या ठिकाणी होतं त्या जागेचं भाडं देणं, पुन्हा तिथे गळतीचा त्रास असणं, मग ते पुन्हा बंद झालं. अक्षरशः सांगण्याची गोष्ट असते की महाराजांच्या आरती करायला आम्ही स्लम झोपडपट्ट्यात सुद्धा रूम भाड्याने घ्यायला लागलो आणि तिथे महाराजांच्या आरत्या करायला लागलो. नंतर आमच्या जवळ एक केंद्र आहे ज्याचं नाव आहे अगरवाडी. त्या अगरवाडीमध्ये जवळजवळ 10 वर्षापासून महिला सेवेकरी 5-6 जणी एकत्र येऊन आरती करत होत्या आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही आमच्यासोबत या. आणि तिथून जो महाराजांचा प्रवास सुरू झाला ते केंद्रसुद्धा 7 ते 8:30 वाजता होतो बालसंस्कार, जिथे मुलांवर संस्कार दिले जातात, जसं आपण आता थोड्या वेळापूर्वी बोललो. आणि 8:30 पासून प्रश्न उत्तर असतात. मग प्रश्न उत्तर म्हणजे जे सेवेकरी त्रासात आहेत, जे सेवेकरी संकटात आहेत, ज्यांना फक्त स्वामींचा दरवाजा शेष आहे, त्यांना विनामूल्य पत्रिका तपासणे किंवा कुठली तरी उपाय देऊन महाग्रंथाचं वाचन करा, या ठिकाणावर जा, असं करून आपण त्यांना प्रश्न उत्तरे करत असतो. मी असं मानतो, कदाचित छोटा तोंडी मोठा घास असेल, कारण मी काही असा खूप मोठा सेवेकरी नाही महाराजांचा, पण मी असं मानतो की महाराजांची सेवा केंद्रात मठात नाही. दुःखिताच्या तोंडावर हसू आणणं म्हणजे महाराजांची सेवा आहे. महाराज नेहमी सांगतात की माझ्याकडे 2 गोष्टी कमी पोचवल्या तरी चालतील, परंतु जो माझा आशय घेऊन किंवा फक्त माझ्यावर निर्भर आहे त्याच्याकडे जा आणि त्याला त्या गोष्टी पुरव. मग आपण या तत्वावर अन्नदान, मग आमच्या अन्नदानामध्ये माऊली खिचडी नावाची एक कॉन्सेप्ट आहे. मग त्याच्यामध्ये आम्ही, तुम्ही अर्धा किलो तांदूळ आणा, मी अर्धा किलो डाळ आणतो, कोणी 2 बटाटे आणतं, कोणी काय आणतं, आणि त्याची थोडीशी खिचडी केली जाते, ती नैवेद्य म्हणून दाखवली जाते. आणि मग जी गरजू घरं आहेत, ज्यांना स्वतःचं घर नाही, जसं आमचंही केंद्राला स्वतःचं काही नाही, मग जसं ज्यांना छत नाही त्या ठिकाणावर आपण ती खिचडी पोचवत असतो. ज्या वेळेला शैक्षणिक वर्ष सुरू होतं त्यावेळेला काही मोजक्या मुलांना आपण स्टेशनरीचं वाटप करणं, काही मुलांना विनामूल्य शाळेत ॲडमिशन करून देणं, हे सर्व कार्य महाराज आपल्या हातातनं केंद्राद्वारे करत असतात. ह्या केंद्रातल्या ह्या सर्व गोष्टी आहेत. त्या व्यतिरिक्त केंद्रामध्ये सतत पद्धतीने, म्हणजे जरी 7 दिवस केंद्रात सेवा नसली तरी आपण ते केंद्र बालवाडीकरिता उघडं केलेलं आहे. ज्या मुलांना अभ्यासासाठी एकाग्रता हवी ती मुलं तिथे येऊन अभ्यास करू शकता. आपण एक आता लवकरच एक छोटंसं लायब्ररी सेटअप करतोय, जिथे वायफाय असेल, लॅपटॉप असेल, म्हणजे मुलांना त्यांची PPT बनवणं, किंवा ज्यांच्याकडे ते नाही आहे, ज्या गोष्टी नाही आहेत, कदाचित जे व्ह्युअर्स बघतायत ते म्हणतील आजच्या स्थितीत तर लॅपटॉप आणि मोबाईल तर सगळ्यांजवळच आहेत, पण आमच्याकडे अशी सेवेकरी आहे जे घरकाम करून केंद्रात येतात. मग अशा सेवेकऱ्यांच्या मुलांकरिता पुढच्या भविष्यात ही सर्व कार्य करणं ही आपली इच्छा आहे. आता ऋषिकेश, तू बोललास की आम्ही पत्रिकाही बघतो केंद्रामध्ये आणि त्यानुसार आदेश जे स्वामी सांगतात, गुरुमाऊली सांगतील ते. तर असे काही अनुभव आहेत की जे आपल्या केंद्रामध्ये येऊन त्यांचं निरसन झालंय? उदाहरणार्थ देण्यासारखं असलं तर असे तर बरेच अनुभव आहेत, परंतु तुम्हाला सांगू इच्छितो, आमच्याकडे एक विनोद नरळकर नावाचे सेवेकरी आले होते 2 महिन्यापूर्वी, आणि त्यांच्या पोटामध्ये कॅन्सरच्या 3 गाठ होत्या आणि त्या गाठीमुळे त्यांचे दोन्ही पाय इतके सुजायचे की त्याला जर आपण स्पर्श केला तर ते पाय आत नाही जायचा, इतका टणक पाय व्हायचा आणि त्यांना ते पाय फोल्ड करता नाही यायचे. आपण प्रथम जेव्हा त्यांच्या घराला व्हिजिटला गेलो, आपण प्रश्न उत्तरानंतर जर गरज असेल तर वास्तूत जात असतो, कारण कधीकधी वास्तूत काही बारीकशे दोष असतात. मग ज्यावेळेला आम्ही व्हिजिटला गेलो त्यावेळेला त्यांची हालत फार जास्त खराब होती. मग आपण काही सेवा त्यांना दिल्या, आणि सेवा म्हणजे जादू टोणा उतारे पातारे ह्यामध्ये आपण फार विश्वास ठेवत नाही आणि आपल्याला ते उचितही नाही, कारण महाराजांची ती आज्ञा नाही. मग आपण कुठलं तरी पारायण करा, ह्या स्तोत्राचं वाचन करा, हे औषधांची सेवन करा, म्हणजे यामुळे ही कार्य घडतील. आणि अभिमान वाटतो की 13 दिवसांनीच तो व्यक्ती स्वतः चालत केंद्रात आला, ज्याचे पाय फोल्ड पण नाही व्हायचे, ते त्यांच्या घरापासून केंद्रात चालत आले आणि आजही ते केंद्रात येतात. केंद्रात येत असताना तो पायाचा जेव्हा प्रश्न सुटला तेव्हा मोठा प्रश्न होता की त्यांना डॉक्टरांनी इंजेक्शन सांगितलेले, आणि एक इंजेक्शनची किंमत 8 लाख रुपये होती. असे 2 इंजेक्शन महिन्यातून घ्यायचे म्हणजे 16 लाख रुपये, आणि भरपूर मोठी रक्कम आहे. ते इंजेक्शन कसे घ्यायचे, दादा पैशाचं नियोजन कसं होणार,
परंतु स्वामींची लीला एवढी अघात की त्यांच्या कंपनीद्वारेच त्यांचं ते काम झालं. आणि ज्या डॉक्टरांनी सांगितलेलं की ऑपरेशनशिवाय पर्याय नाही, आता त्याच टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून उत्तर आलेलं आहे की ऑपरेशन नाही केलं तरी चालेल, कारण त्या गाठी झाल्या गेलेल्या आहेत. मग हा एक मोठा अनुभव आहे. असाच खूप ट्रिकी आणि माझ्यासाठी घाम फोडणारा अनुभव म्हणजे आमच्याकडे एक ताई आल्या होत्या, ज्या जातीने जयभीम आहेत. हे मी मुद्दाम कशासाठी सांगतो आहे की महाराजांकडे जातपात धर्मभेद नाही, महाराजांना उच्च नीच नाही, महाराजांना रंगभेद नाही, महाराजांना ते काही गोष्टी समजत नाही. आणि त्यांचा प्रश्न होता की त्यांच्या लग्नाला 14 वर्ष झाली परंतु त्यांना मूल नाही. आपण त्यांना श्रीकृष्णांची सेवा दिली, कारण श्रीकृष्णांकडे मुलांचं डिपार्टमेंट आहे, ते सर्व ते नियोजन करतात. आणि त्यांची सेवा दिली, ती सेवा त्यांनी 21 दिवसांनी केली. आणि त्यांचा मला फोन आला, ऋषिकेश काय रिझल्ट तर नाही भेटला. म्हटलं धीर धरा, गमतीत असं सांगितलं, मूल जरी पोटात असलं तरी त्याला जन्मास 9 महिने लागतात, थोडासा धीर धरा. पण त्यांनी मला अट अशी घातली की ऋषिकेश पुढच्या वर्षी, म्हणजे जे वर्ष चालू होतं त्याच्या पुढच्या वर्षी महाराजांची जयंती 3 एप्रिलला होती. जर 3 एप्रिलपर्यंत मला मूल झालं नाही तर केंद्राच्या लाऊडस्पीकरमध्ये येऊन सांगेल की तू खोटा माणूस आहेस. आणि हे स्वामी आहेत ना, हे सगळं बस्ता बांधा आणि घेऊन जावा, कारण हे कोणाचं काहीच करत नाही. आता मला घाम फुटला. म्हटलं महाराज, तुमच्या आता माझ्या पण वर्णीवर आलेलं आहे ते, तर कृपया करून कार्य करा. आणि स्वामी कृपा, त्यांना 3 एप्रिलला महाराजांचा वाढदिवस, 2 एप्रिलला गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांना लक्ष्मी कन्या प्राप्त झाली आणि आज ते आनंदात स्वामी सेवेकरी आहेत. ही अशी काही मोठी अनुभव आपल्याजवळ आहेत, जे सेवा केंद्रात येतात, जे सेवा करतात, ज्यांना अनुभूती भेटत असते. आपल्याकडे अगदी व्यसनाधीन झालेले, मग त्या व्यसनासाठी घरातलं सामान विकणार, घरात मारहाण करणार, असेही आता सरळ आलेली सेवेकरी पण उदाहरणात आहेत. बरं. ऋषिकेश, तू आता बोलता बोलता बोललास की जे तू काही सेवेकरांच्या घरी जातो, व्हिजिट करतो, वास्तुदोष असतो. मग नेमका काय वास्तुदोष असतो? वास्तुदोष म्हणजे म्हणायला असं गेलं तर मुंबईसारख्या ठिकाणावरती वास्तू बघून घर घेणं हे सगळ्यांना सोयीस्कर नाही. आज मुंबईमध्ये कोटीत घरसंख्या चालू आहे आणि सामान्य वर्ग जिथे स्वस्तात मिळेल तिथे घर घेत असतो. आणि कधीकधी आपल्या घराचा, आपल्या उत्पन्नाचा जास्त फायदा व्हावा, त्यामुळे बिल्डर खूप चुकीच्या पद्धतीने वास्तुरचना करतात. परंतु आपला विशेष एवढा आहे वास्तूत जाणं. बरेच वास्तुतज्ञ काय करतात, तुम्हाला हे फोडावं लागेल, हे इथून काढावं लागेल, हे इथून तिथे सरकवावं लागेल. आपण ते तोडफोड न करता त्या दोषाचं निवारण कसं करू शकतो? वास्तूत सगळ्यात मोठा दोष म्हणजे ईशान्य कोपऱ्यात वॉशरूम असणं. बाकी सगळं दुनिया इकडून तिकडे करता येईल, घर आलतं पालतं करता येऊ शकतं, परंतु ईशान्य कोपऱ्यामध्ये जर नॉर्थ ईस्ट साईडला जर वॉशरूम असलं तर त्या घरामध्ये सतत आजारपण आणि आजारासाठी पैसा जाणं असतं. मग अशा वेळेला आपण त्या सेवेकऱ्यांना ते वॉशरूम न तोडता काय करू शकतो ह्याचे उपाय देत असतो. घरामध्ये जर चुकीच्या कोपऱ्यावर स्टडी असेल, चुकीच्या ठिकाणावर देवारा असेल, त्या ठिकाणावरती जर वेगवेगळ्या यंत्रांची स्थापना केली. आपल्याजवळ असे बरेच सेवेकरी आहेत, जे सेवेकरी आज समोरून आपल्याला सांगतात की ह्या बारीकशा गोष्टी, म्हणजे आता जसं मी ईशान्य कोपऱ्याची तुम्हाला उदाहरण दिलं, वॉशरूम तिथून दुसरीकडे हलवण्यात अंदाजे 40-50 हजार खर्च येईल, पण आपण त्याच ठिकाणावर उपाय फक्त 50 रुपयाच्या आतला देतो, फक्त 50 रुपयाच्या आतला. मग जो खिशालाही परवडणारा असतो आणि सेवेकरी ते सुखासुखी करूही शकतात. असे काही बेसिक गोष्टी असतात, ज्या सेवेकऱ्याने थोड्याशा व्यवस्थित पाळल्या तर कुठलीही तोडफोड न करता तुमचं घर आनंदी राहू शकतं. माझा पुढचा प्रश्न असेल ऋषिकेश तुला, की तू आता बोललास की स्वामी सेवेकरी अनेक येतात आपल्याकडे, तर स्वामींची सेवा कशी करावी सेवेकरांनी? स्वामींच्या सेवेमध्ये जर मी आलो तर सध्याला स्वामी हे फक्त स्टेटस झालेलं आहे. कोविडपासून स्वामींची क्रेजमध्ये सिरियल असेल, महाराजांच्या रील असतील, किंवा मग ते यूट्यूब किंवा फेसबुकवर येतं, ह्या रील पुढे 11 लोकांना शेअर करा नाहीतर ह्या गोष्टी घडतील. त्यामुळे महाराज घराघरात पोचले गेले. परंतु घरात महाराज पोचलेले असताना ते कुठेतरी शोकेसमध्ये आढळले, कुठेतरी कोणाच्या तरी टेबलवर आढळले. कदाचित आता मला सेवेकऱ्यांची उत्तरं येतील की आम्हाला आमची इच्छा, आम्ही महाराज कुठेही ठेवू, परंतु परब्रह्म हे या संपूर्ण सृष्टीचे
मालक आहेत, त्यांचं निर्माण कार्य आहे. मग त्यांना त्यांचं आसन असावं, त्यांचं ते ठिकाण असावं. महाराज स्वस्तिक मुद्रेत असाव्या. आपल्या देवारा सदैव ईशान्य कोपऱ्यात असावा. देवारात लाल सफेद बल्ब न लावता वॉर्म व्हाईट असेल किंवा डीम येल्लो असेल असा शांत कलर लावावा. देवाऱ्याला 3 पायऱ्या असाव्या. सर्वात प्रथम म्हणजे वरच्या पायरीवर आपलं गुरुपद म्हणजे स्वतः परब्रह्म भगवान स्वामी महाराज असावे. आपल्या दुसऱ्या पायरीला कुलदैवत आणि कुलदेवता असाव्या. आणि तिसऱ्या पायरीला भगवान गणेश, भगवान श्रीकृष्ण, भगवान माता अन्नपूर्णा आणि भगवान शिव हे असावे. भरमसाठ देव आणणं. आता प्रत्येकाचं 1 BHK घर आहे, त्याच्यातली कॅपॅसिटी 5-7 लोकांची राहण्याची असते. तिथे आपण 50 जण नाही राहून देऊ शकत. मग तसंच घराचा देवारा नाही करावा, घराचं मंदिर नाही बनवावं. घरात देवारा असावा पण त्याच्यात मोजके देव असावे. मग हे प्रमुख 7 देव आहेत जे आपल्या घरात असणं फार जास्त गरजेचं आहे. मग महाराजांच्या सेवेत असताना बरेच सेवेकऱ्यांच्या घरी महाराजांना वस्त्र नसतात, महाराजांच्या अंगावर वस्त्र नसतात, महाराजांना लोड नसतो. मग अगदी छोट्या मोठा फार काही हा हजारांचा खर्च नाही. मग एक छोटंसं पाण्याचं भांडं घ्या, त्यात सदैव पाणी ठेवा महाराजांजवळ. महाराजांना लोट ठेवा, महाराजांच्या अंगावर वस्त्र, महाराजांना फेटा ठेवा. जितके जास्त महाराज देवारात प्रसन्न तितके जास्त तुमचे कार्य पुढे पुढे. कारण महाराज असं सांगतात, तू माझ्याजवळ 1 पाऊल पुढे टाक, मी तुझ्याकडे 10 पावलं टाकेन. पण आपण नेमकं तिथेच कंटाळा करतो. मग देवाऱ्यामध्ये देव आणायचे पण त्या देवतांना नैवेद्य नाही दाखवायचा. आता मी तुमच्या घरी आलो, 3 तास मी तुमच्या घरी बसलो आणि तुम्ही मला चाही नाही विचारला, तर माझ्या मनात येईल ना रे, मी इतक्या लांबून आलो आणि हा व्यक्ती मला चाही विचारत नाही. कदाचित तुम्ही माझ्या घरी आलात आणि स्वयंपाकाच्या जेवणाच्या वेळेला तुम्ही आल्यानंतर मी तुम्हाला जेवणही नाही विचारलं, तर तुम्ही पण मला शिव्या द्यालच ना. तर आपल्या घराचा जो मालक आहे तो उपाशी देवाऱ्यातला, आणि आपण मात्र खाऊन ठम असतो. मग त्या महाराजांना नैवेद्य दाखवावा. मग त्याची काही अशी फार जास्त सोहळी ओवळी नाही. मग तुम्ही ज्या ताटामध्ये जेवत आहात त्या ताटात थोडासा भाजी काढा, भात काढा, डाळ काढा, चपाती काढा. गोड असेल तर असेल, नसेल तर नसेल. कारण प्रत्येकाच्या घरी 365 दिवस गोड असेल असं नाही. मग ते ताट महाराजांना दाखवा, 2 मिनटं ते महाराजांसमोर ठेवा, पुन्हा ते काढून आपण ग्रहण करा. विशेष म्हणजे मी नेहमी मार्गदर्शनात महिलांना जेव्हा विचारतो की आपण देवाला जेव्हा पुरणपोळी बनवतो किंवा चपात्या बनवतो त्याचा आकार काय असतो, मग त्यांचं प्रामाणिक उत्तर असतं, दादा एवढा एवढा आकार असतो. ताई नैवेद्य कसं ठेवतात, तर लोकांच्या घरी एक छोटं ताट आहे, त्या ताटात चपाती, त्याच्यावरच भात, त्याच्यावर एकच पात मेथीची भाजी, ते फक्त देवताला ठेवायचं. स्वतःच्या उदराला एवढा मोठी चपाती, एवढी मोठी पुरणपोळी. मग माझ्या उदराचं पोट भरण्याला मला एवढं लागतं, महाराजांच्या उदरात पूर्ण ब्रह्मांड सामावलेलं आहे, त्यांचं पोट भरायला नको. आणि महाराज फक्त तुमच्या सेवेचे भुके आहे, त्या जेवणाचे नाही. मग या सर्व छोट्या मोठ्या गोष्टी जर आपण पाळल्या, खूप सेवेकऱ्यांच्या घरी किंवा लोकांच्या घरी देवतांना पितांबरीने अगदी पाहिजे त्या ह्याच्याने घासलं जातं. आणि हा गंभीर विषय आहे. जर तुमच्या देवाऱ्यामधले काही देवांचे कान नाही, डोळे नाही, ते झिजले गेलेले आहेत, पाय नाही, मग तसे विकार घरात घडतात. आपली देव धूत असताना त्याला दही, आणि जर म्हणजे मी तुम्हाला सांगतो की देवाच्या मूर्तीवरती दही टाका, त्याच्यावर अर्धा लिंबू पिळा, ते 5 मिनटं ठेवा, नंतर ते धुवून टाका, पितांबरीची गरज लागणार नाही. त्या देवांमध्ये चकाकी येते. आणि त्याच्यावर सेवा वाढवत गेलात तर त्याचीही गरज लागत नाही. आज दादरसारख्या मठामध्ये तुम्ही महाराज फक्त तसबीर येतात, पण ते इतके सुंदर आहेत की ती तसबीर फक्त बघत राहावी लागते. का? कारण त्याच्यावर तेवढी जास्त सेवा आहे. काही काही ठिकाणावर महाराजांच्या 4-4 फुटाच्या मूर्त्या, परंतु त्याची रोजची सेवाच नाही. मग तिथे महाराजांचं तेज अगदी कमी असतं. मग या फक्त आपण गोष्टी महाराजांच्या केल्या तर सुखकर पडू शकतात. ऋषिकेश, तू बोललास गुरुचरित्र सारामृत किंवा नवनाथ ग्रंथ असे अनेक आहेत, तर हे पाठ कसे केले पाहिजे? अर्थातच नियमाप्रमाणे. श्री स्वामीचित्र सारामृतामध्ये स्वामींच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. पार्श्वभूमी सांगत असताना महाराजांचं कार्य वृद्ध अवस्थेत जरी असलं तरी महाराजांची तरुण अवस्थासुद्धा होती आणि महाराजांची बाल्य अवस्थासुद्धा होती. मग त्या बाल अवस्थेचं नाव किंवा लहान अवस्थेचं नाव श्रीपाद श्रीवल्लभ असं होतं. महाराजांच्या तरुण अवस्थेचं नाव नृसिंह सरस्वती नामक होतं. नृसिंह सरस्वतींनी ज्या वेळेला संपूर्ण भक्तांची मनोकामना पूर्ण करून रजा घेतली आणि ते जेव्हा कर्दळी वनात गेले, कोलकाता येथे स्थित आहे,
तिथे ते देवतांची सेवा करताना इतके मग्न झाले की त्यांच्या शरीराच्या बाजूला भुजंग प्रकट झाला. हा मुंग्यांचं जे वारूळ ते इतकं प्रखर झालं की नृसिंह सरस्वती दिसणेच बंद झाले. बऱ्याच वर्षांचा काळ गेल्यानंतर एक लाकूड तोड्या त्या ठिकाणी आला आणि तिथे त्या ज्या वारूळ होतं त्याच्या पाठी झाड होतं आणि ते सुकलेलं होतं. लाकूड तोडा म्हटलं, हे झाड जर तोडलं तर आज मला खूप छान लाकूड मिळेल आणि तो ते करायला लागला. चुकून काय झालं, ती जी लाकूड तोड्याची कुऱ्हाड होती ती जाऊन त्या वाळूडावर पडली आणि त्या भुजंगातून प्रकट झाले श्री स्वामी समर्थ. त्याच्या आधी महाराज बऱ्याच ठिकाणी फिरून आले. मग आत्ताचा चीन असेल, भूटान असेल, म्यानमार असेल, अफगाणिस्तान असेल, कझाकिस्तान असेल, पाकिस्तान असेल, मग भारतात पुन्हा येऊन हरिद्वार असेल, काशी असेल, ऋषिकेश असेल, मग त्र्यंबकेश्वर गोदावरी घाट असेल, तिथून मंगळवेढा तालुका असेल. नंतर महाराजांची लीला अक्कलकोटमध्ये सुरू झाली. मग या सारामृतामध्ये महाराज अक्कलकोटमध्ये आल्यानंतरचा इतिहास आढळतो, त्याच्या आधीचं काही विशेष मिळत नाही. मग हा सारामृत महाराजांचा वाजत असताना रोज 3 अध्याय आणि 11 माळी जप करावा. 11 माळी जप का, तर पहिले 3 माळी जप तुम्ही भूतकाळात ज्या चुका केल्या त्याच्या क्षमा मागण्यासाठी. पुढचे 3 माळी जप तुम्ही जे वर्तमान काळात सध्या चुका करतायत त्यासाठी. पुढचे 3 माळी म्हणजे 9 माळी जप जो आहे तो परब्रह्मांना भविष्यात मी जे चूक करतोय त्यासाठी. 10वी माळ भारत मातेसाठी, याचं संरक्षण अबाधित राहावं. आणि 11वी माळ महाराजांसाठी. त्यासाठी 11 माळी जप असावा आणि सारामृतामधले 3-3 अध्याय वाचावे. 21 अध्यायाची ती पोथी आहे. ती पोथी आपण शुक्रवारी जर सुरू केली तर गुरुवारी ती समाप्त होते आणि पुन्हा तुम्ही शुक्रवारपासून ते कार्य करू शकता. त्याला काही सोहळं नाही, त्याला काही नियम नाही. आमचे सेवेकरी आहेत जे HDFC बँकेमध्ये वॉचमॅन आहेत नाईटला, घाटकोपर स्टेशनच्या बाहेर. ते HDFC बँकेच्या बाहेर ज्या पायऱ्या आहेत तिथे रात्री ते स्वामी सारामृत ठेवून वाचतात. कारण तिथे महाराजांना सोहळं नाही, महाराजांना फक्त भक्तिप्रिय आहे. राहिली गोष्ट गुरुचरित्र नवनाथ ग्रंथाची, तर बऱ्याचशा ठिकाणी गुरुचरित्र हे महिलांसाठी बॅन आहे. महिला त्या ग्रंथ वाचू शकत नाही असा नियम आहे. परंतु दिंडोरी पंडित सेवा मार्ग हे एकमात्र कार्य आहे जिथे महिलांना 100% आरक्षण आहे. महिला हे कार्य करू शकतात, ते गुरुचरित्र वाचू शकतात. गुरुचरित्र आपल्याला 7 दिवसात संपवावं लागतं. काही सेवेकरी गुरुचरित्राचे नियम पाळत नाही आणि मग नियम नाही पाळत त्यामुळे पारायण करूनही आपले प्रश्न सुटत नाही. मग त्यामुळे एकदाच पारायण करा आणि ते इतकं सुंदर करा नियमांसकट की तुमचे प्रश्न लगेच मार्गी लागतील. नवनाथ त्याहून जास्त कडक आहे. त्या ग्रंथांना पूर्वी तर ओल्या अंगानेच वाचणं, घाट नसलेले म्हणजे चैन किंवा बटन नसलेले वस्त्र म्हणजे फक्त 16 उपरणच घालू शकतात, तेही ओलंच हवं. ते कोरडं झालं की पुन्हा ते भिजवून या, असे एवढे कडक नियम होते. परंतु आता ते शिथिल झाले आणि ते सेवेकरी ते करत असतात. आता हा मुद्दा घेतलात म्हणून सांगतो की सध्या अधिक मास सुरू आहे. बऱ्याचशा ठिकाणी त्याला धोंड्याचा महिना असं म्हटलं जातं. मग या अधिक मासामध्ये भगवान विष्णूंची सेवा जर आपण अधिक केली, मग त्यामध्ये विष्णू सहस्रनाम असेल, पुरुष सूक्ताचं वाचन असेल, काही शक्य नसेल तर मग आपल्याला श्री सुलभ भागवताचं पारायण असेल, या सगळ्या जर गोष्टी केल्या तर त्या आपल्याला फार जास्त पूरक ठरतील. कारण ब्रह्मांनी या सृष्टीची रचना केली, विष्णू ते सांभाळत आहेत आणि शिव ते नष्ट करणार आहेत. मग ह्या अधिक महिन्याचं हे महत्त्व आपण करू शकतो. बरं. आणि ऋषिकेश अनेक सेवेकरी असतात, मठामध्ये जातात आणि त्यांना आपल्या घरामध्ये स्वामी महाराज आणायचे असतात. आपण बघितलं की स्वामींची इच्छा असतानाच ते काळ वेळ असेल, योग असेल तरच ते घरी जातात प्रत्येकाच्या सेवे करायच्या. तर फोटो कसा असावा किंवा मूर्ती कशी असावी, तुला काय वाटतं? ह्याचं वर्णन करत असताना मी तुम्हाला स्वामीचित्र सारामृतातल्या 14व्या अध्यायाचा भाग देऊ सांगतो. 14व्या अध्यायात स्वामीचरित्र अवतरणिका पूर्ण दिलेली आहे आणि स्वामींची सेवा कशी करावी त्याच्यात सांगितलेली आहे. शेवटची खूप सुंदर ओळ आहे की कशी करावी स्वामी भक्ती तेणे मी मंदमती. म्हणजे स्वामींची सेवा कशी करावी हे सांगण्याची माझी लायकी नाही. आपण आपल्या वडिलांसमान महाराजांना मानतो, आपण आपल्या आई समान मानतो, मित्रासमान मानतो, भाऊ समान मानतो. तर त्यामुळे महाराजांची सेवा कशी करावी हे सांगण्यासाठी मी मात्र खूप जास्त कमी ठरेल. परंतु आपल्या घरात सदैव महाराज निर्मळतेमध्ये असावे. मग महाराजांच्या तसबीरमध्ये पाठीमागे डार्क ब्ल्यू कलरचा बॅकग्राऊंड असावा
ज्याच्यामध्ये महाराज शांत बसलेले, एक समयी प्रज्वलित असावी, महाराज स्वस्तिक मुद्रेमध्ये असावे, महाराजांच्या हातामध्ये जो ब्रह्मांडाचा ओझं घेतलं आहे महाराजांनी ते थोडंसं काही काळ बाजूला असावं, म्हणजे महाराज थोडे विश्रांतीत असावे. अशी जर तसबीर तुम्ही ठेवली तर ती प्रसन्नता आणि पॉझिटिव्हिटी आणते. पण ह्याचा अर्थ असा नाही की महाराज शयनात अवस्थेत असलेले, महाराजांच्या हातामध्ये ब्रह्मांड असलेली किंवा महाराज अजाणुभाऊ असलेले फोटो नाही ठेवावे, हे काही सांगण्यात मी उचित नाही. परंतु तितक्यात तो जो मी फोटोचं वर्णन तुमच्यासमोर करतो आहे तो अगदी पॉझिटिव्ह आणि खूप जास्त शांततेत राहतो. कारण महाराज लगेच चिडणारे आहेत. महाराजांची ती खूप जास्त युनिक गोष्ट आहे की महाराज लगेच चिडतात. मग त्यामुळे या गोष्टी आहेत. आता आपण एक विषय घेतलाच की सेवेकऱ्यांचा आपण एक विषय घेतला, तर मला एक प्रश्न आहे की काही सेवेकरी आहेत त्यांना जॉब लागत नाही किंवा काही आजारी असतील, तर आपल्या केंद्रामधून काय सेवा दिल्या जातात? प्रश्न उत्तराच्या माध्यमातून आपण सर्वात प्रथम त्यांच्या पत्रिका बघतो. त्या पत्रिकातनं आता सध्या ग्रह कुठल्या स्थितीत आहेत, ते ज्या करिअर करतायत ते खरंच होणं आहे का. बऱ्याचदा काय होतं, आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं लिहिलेलं असतं आणि आपण दुसरीकडे पळत असतो, त्यामुळे ते काम होत नाही. मग कधी कधी आपण हस्तरेखा तपासतो सेवेकऱ्यांच्या, आणि त्या माध्यमातून जी उचित सेवा असेल, जर ते त्याच फील्डमध्ये एखादा इंजिनिअरिंग झालेला आहे आणि त्याला नोकरी नाही लागत आहे आणि त्याच्या पत्रिकेसुद्धा योग इंजिनिअरिंगचाच आहे, मग आपण त्यांना काही वाचनांच्या सेवा देतो. ज्या वाचनांच्या सेवाच्या माध्यमातून इंटरव्ह्यू राऊंड लवकर क्लिअर होणं, त्या गोष्टी लवकर सांभाळणं, या सगळ्या कृत्या घडू शकतात. आणि ज्यांना कर्जबाजारी झाले असतील, कर्ज फिटत नसेल, त्यासाठी काही सेवा आहेत? त्या सर्वांना मी उत्तम एक सेवा तुम्हाला सांगेल, म्हणजे भगवान विष्णू शरण जावं. विष्णू सहस्त्रनाम हे इतके पॉवरफुल आहे, त्याचा जर उचित वेळ, फार काही आपल्याकडे सांगणे योग्य ठरणार नाही. आपण प्रत्येकजण आपल्या जवळच्या दिंडोरी केंद्रात जर गेलात किंवा कधी संधी प्राप्त झाली अगरवाडी केंद्रात यायची, तर स्वतः तिथे मी या गोष्टी खूप डीपली आपल्याला सांगू शकेल की कशा प्रकारे वैज्ञानिक रूपाने विष्णू सहस्त्रनाम कार्य करतं. त्याचे काही नियम आहेत, याच रंगाचे वस्त्र घालणं, याच वाजता जाऊन बसणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे उदाहरण देतो, दादा, जर ऋषीमुनींनी कुठलीही स्तोत्र मंत्र लिहित असताना ती काही अशीच लिहिली नाही. मग एखाद्या मुलाला जर परीक्षेत नेमकं तो ब्लँक होतो आहे किंवा त्याला उत्तरं लक्षात नाही येत आहेत आणि भले ते उत्तरं पाठ केली असते, मग अशा मुलांनी परीक्षेत जाण्याच्या आधी अथर्वशीर्ष वाचावं. हे अथर्वशीर्ष डोपामाइन रिलीज करतो, आणि डोपामाइन जेव्हा रिलीज होतो, तुम्हाला माहिती आहे आपल्या डोक्यामध्ये उजवा आणि डावा हे 2 मेंदू कार्यरत आहे. ज्या व्यक्तीचा डावा मेंदू अगदी कार्यरत, त्याचं तो लेफ्टी काम करत असतो. मग आपला जो डोपामाइन असतो तो एकदा रिलीज झाला की त्या मग प्रश्नांची उत्तरं देत असताना त्या मुलाला त्रास होत नाही. एखादं मूल जर तोत्र असेल, आपण बघतो लहान मुलं जी असतात ती मग तोत्री राहतात आणि मग पुढचं पूर्ण आयुष्य त्यांचं त्याच ह्याच्यात जातं. मग अशा वेळेला त्यांनी रामरक्षा स्तोत्र वाचावं. रामरक्षा स्तोत्रामध्ये र हा शब्द इतका जास्त आलेला आहे, आणि आपण जर पाहिलं तर जी ही मुलं आहेत ज्यांना व्यवस्थित बोलता येत नाही किंवा त्यांची जीभ जड असते, त्यांना र आणि फ हे 2च शब्द खूप कठीण जातात. आणि एकदा रामरक्षा जर तुम्ही सतत बोलत गेला, म्हणजे रमो राजमणी सदा विजेते रामे रमेशं भजे रामेणा चरणा रामाय तस्ये नमा, ही त्याच्यातली एक स्टांजा आहे. मग ह्याच्यात जितका र येतो आहे, त्यामुळे मग त्या मुलाच्या त्या जिभेची जी जड गोष्ट आहे ती सुधरत जाते आणि मग त्याचं लयात व्यवस्थित रूपांतर होत राहतं. यासाठी अशा काही बेसिक सेवा आहेत ज्या अगदी खूप लहान पद्धतीने घडतात. म्हणजे एक पिवळ्या रंगाचं पुस्तक येतं ज्याचं नाव आहे नित्यसेवा. हे नित्यसेवा पुस्तक आपल्या जवळच्या कुठल्याही दिंडोरीपणीत केंद्रात भेटू शकतं. ते पुस्तक प्रत्येकाच्या घरी असावं. का? कारण त्याच्यामध्ये जितके देव आहेत त्यांची कुठली विशेष सेवा करावी ही उत्तमभूत दिलेलं आहे. मग त्याला कोणाचे पाय धर बाबा मला सांग, जसं मी माझे आयुष्य 2 वर्ष दुकानच्या चाकऱ्या करण्यात घालवल्या, ते करावं नाही लागणार जर ते पुस्तक आपल्या घरी असेल तर. ओके, तर आपलं आधारवाडी इथे केंद्र आहे स्वामींचं, तर आता त्याचं पुढचं रूपरेषा कशी असेल? आपल्याला सध्या स्थितीला विषय सांगत असताना मी तुम्हाला गोष्ट सांगतो की थोडीशी दुर्दैवी गोष्ट आहे की जेव्हा एखादा व्यक्ती किंवा एखादं गुट खूप चांगलं काम करतं तेव्हाच त्याला त्रास अधिक असतो, किंवा स्वामी महाराजांच्या जवळ जो माणूस काम करतो त्याला अधिक त्रास असं म्हटलं जातं. मग त्यामुळे आपण ज्या ठिकाणावर आहोत ती सध्या दुर्दैवी अवस्थेत वास्तू आहे, कारण त्याचा भिंत नाही, काही गोष्ट नाही, आणि खर्च लाखात आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगतोय, आताही सांगतो की आपल्याकडे जे सेवेकरी येतात ते अगदी गरीब आहे. कोणाला अगदी 3 आणि 4 हजारच महिना पगार आहे. त्यांच्याकडून देणगी करून आपण कार्य नाही करू शकत.
पण त्यातून आपले सेवेकरी कोणी कचरा डब्बा दे, कोणी झाडू दे, कोणी भांड्या दे, कोणी बल्ब दे, कोणी पंखा दे, असं आहे. विशेष म्हणून सांगतो, जे आपण ज्या केंद्रात जिथे आहे ते पूर्ण मोकळं आहे, त्याला भिंत नाही, दरवाजा नाही, काही नाही, फक्त एक ग्रीन नेट आहे, त्याच्याने आरपार दिसतं. कपाटात 2 कपाट आहे, आपल्या केंद्रामध्ये 2 कपाट आहेत. कपाटात बऱ्याचशा गोष्टी आहेत, पितळ्याच्या असल्या किंवा काय असल्या. परंतु आता 1 वर्षात केंद्रातलं एक बल्बही चोरीला गेलेलं नाही, कारण तिकडचे स्वतः राखणदार महाराज आहेत. आणि ते तुम्हाला अनुभवदृष्ट्या कसं सांगतो, की महाराज तिकडे कसे त्या ठिकाणावर. दत्त जयंतीत गेल्या वर्षी सप्ताह आपल्याकडे होता वाचनाचा, आणि पहिल्या दिवशीचं वाचन पूर्ण झालं आणि आम्ही रात्री 10:30 वाजता सगळी आवरावर करत होतो. तर महाराज एक कट्ट्यावर बसलेत. त्या कट्ट्यावरती आम्हाला पैसे कमी पडले म्हणून आम्हाला काही ते पूर्ण लादीकरण करता आलं नाही. मग आम्ही फक्त ते वरचं जिथे फोटो राखतो तिथे लादीकरण केलं आणि खालचा बेस तो फक्त सिमेंटचा होता. आमच्या एक सेवेकऱ्याचं तिथे बारीक लक्ष गेलं, त्यावेळेला तिथे महाराजांची 3 इंची फक्त उजवा पायच उमटलेला होता. आम्ही ते खूप जणांना, म्हणजे कडिया काम करणारे असतील, बांधकाम करणारे असतील, त्यांना विचारलं की हे कोणी कोरलंय का? तर ते म्हणतात असं कोरणं शक्य नाही. मग महाराजाचं स्वतःचं अस्तित्व तिथे आम्हाला मिळालं. काही दिवसांनी दत्त जयंतीच्या दिवशी 4:30 वाजता महाराजांचं श्रोषोपचार विधीची तयारी करायला सेवेकरी गेले. केंद्रात खूप जास्त अंधार असल्यामुळे सेवेकऱ्यांच्या पायाखाली काहीतरी खूप जास्त टोचलं. पाय उचलून बघतात तर काय, तर एकमुखी रुद्राक्ष. आता त्या संपूर्ण परिसरात रुद्राक्षाची नॉलेज कोणालाच नाही. आधी आम्ही गृहीत धरलं की उंदीर घेऊन आला असेल, कारण तिथे उंदीर, घूस, मांजर, महाराज दिवसभर माणसांना सेवा देतात आणि रात्री सर्व प्राण्यांना सुद्धा ठेवतात त्यांच्याकडे. पण मग नंतर म्हटलं उंदीर कुठून एकमुखी रुद्राक्ष आणणार. मग हे सगळे संकेत महाराजांनी आपल्याला दिलेत की हम गया नहीं जिंदा है आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बरं. तर माझा प्रश्न असेल ऋषिकेश, तू आज बोलतोयस की आपलं केंद्र खूप अत्यंत वाईट अवस्थेत किंवा नवीन होतं आहे. तर आपल्या बोलबावाच्या पॉडकास्टच्या माध्यमातून कोणी जर देणगी वगैरे दिली किंवा इच्छुक असेल तर त्यांनी कुठून द्यावी किंवा मठाला, केंद्राला भेट दिली पाहिजे? सर्वात प्रथम तर त्यांनी शब्दांवर विश्वास न ठेवता डोळ्यांवर विश्वास ठेवावा. नेहमी लक्षात घ्या की आपल्या डोळ्यात आणि कानात 4 बोटांचं अंतर आहे. आणि ते 4 बोटांचं अंतर काय, की कानात चुकीच्या गोष्टी पण येतात, ज्या काही खऱ्या असतात, काही खोट्या असतात, परंतु डोळे जे दाखवतात ते मात्र खरं असतं. मग एकदा त्यांनी केंद्रात यावं, खरंच वस्तुस्थिती बघावी, कशी वस्तुस्थिती आहे, आणि त्यानंतर त्यांना जे शक्य असेल ते त्यांनी योगदानातून द्यावं, अशी आपली इच्छा आहे. आणि दुसरी, जी सेवेकरी आहेत, मी तुम्हाला वाईट म्हणून असं सांगत नाही, परंतु जे देणगीदार आहेत, आज प्रशस्त मोठे महाराजांचे संस्थान आहेत. मग ते गुरुपीठ असेल, दिंडोरी असेल, अक्कलकोट असेल, प्रति अक्कलकोट असेल, या ठिकाणी लाखो करोडोचा सेवेकऱ्यांचं दान जात असतो. कदाचित त्या ठिकाणावरती ऑलरेडी 500 किलोच्या तुपाचा साठा आहे. तुम्ही दिलेलं आणखी 500 किलो फक्त स्टोअर म्हणून राहणार आहे. कदाचित कुठल्या तरी एका छोट्याशा केंद्रामध्ये दिव्यासाठी पण तूप नसेल आणि तुम्ही दिलेले 100 ग्राम तूप तेव्हाच्या तेव्हा वापरलं जाईल. मग मोठ्या ठिकाणी बऱ्याचदा देणगी देत असताना, हे मी फक्त काही अगरवाडीत या आणि करा ह्याबद्दल सांगत नाही, तर मोठ्या ठिकाणी देणगी देण्यापेक्षा आपण समोर यावं. महाराजांच्या स्वरूपाचा महाराज फक्त मोठ्या केंद्र, मोठे मठ तिथेच असतात असं नाही, तर महाराज प्रत्येक ठिकाणी वास करतात आणि महाराज प्रत्येक ठिकाणी राहतात. मग त्या सेवेकऱ्यांनी तिथे पण त्या गोष्टी बघाव्या, त्या ठिकाणी जाव्या. अन्नदान क्षेत्रामध्ये बरेचसे अन्नदान होत असतात, बऱ्याचशा गोष्टी घडतात. आणि आमच्याकडे माऊली खिचडीला आम्हाला 5 किलो तांदूळ आणायलाही नाकीनऊ होतं. पण सेवेकऱ्यांनी थोड्याशा गोष्टी शिकाव्या, थोड्याशा ठिकाणी जावं. मग ह्याचं उदाहरण देत असताना घाटकोपर या ठिकाणावर पंतनगर येथे दत्त मंदिरामध्ये खूप वर्षापासून एक केंद्र चालू आहे. तिथे तुषार शेडगे म्हणून आपले सेवेकरी आहेत खूप चांगल्या पद्धतीने, आणि संख्याही सेवेकऱ्यांची छान असते. पण ते केंद्र इतके हातपाय मारतंय, परंतु त्यांना स्वतःची जागा मिळत नाही. मग कसं बसं कार्य चालू आहे. अगरवाडी केंद्र आहे, अशा सेवा केंद्रांमध्ये लल्लूभाई कंपाऊंड केंद्र होतं. मग या ठिकाणावरती सेवेकऱ्यांनी जावं आणि ते बघावं, प्रत्यक्षात जावं. महाराज राजवाड्यात राहिले नाही. महाराज छोट्या मुलांसोबत गोट्या खेळायचे, कारण त्यांना तिथे आनंद होता. मग सेवेकऱ्यांनी केंद्रात यावं, बघावं. आपण पत्ता त्यांपर्यंत पोचवू, संपर्क क्रमांक पोचवू.
काही प्रश्न उत्तरांसंदर्भात पण काहीही गरज असेल तर ते आपल्याकडे येऊ शकतात. हे विनामूल्य कार्य आहे, त्यामुळे त्याची कुठलीही चार्जेस घेतले जात नाही. ऋषिकेश, आपले जे दिंडोरी प्रणीत सेवा केंद्र आहेत ते मुंबईमध्ये कुठे कुठे किंवा किती काय संख्या आहे त्याची? मुंबई 5 झोनमध्ये विभागलेलं आहे. मग त्या 5 झोनमध्ये पालघर आहे, ठाणे, कल्याण ती बाजू आहे. त्यानंतर बँड्रा आणि त्या साईडचा विभाग आहे. मध्य मुंबईमध्ये मग आपण आपल्या CSTपासून माणखुर्द आणि CSTपासून मुंब्रा किंवा मुलुंडपर्यंतचं ठिकाण पाहत असतो. मग या जवळपास सर्व ठिकाणामध्ये 157 ते 162 रजिस्टर केंद्र आहेत. काही ठिकाणी कदाचित घरात चालत असतील आणि ती आपल्याला अजून माहीत नाही. अशी केंद्र कार्यरत आहेत जिथे आपण फक्त Googleवरती जरी टाकलं दिंडोरीपणी सेवा केंद्र तरीही तुम्हाला ती गोष्ट मिळेल. आता केंद्रातच का जावं तर ते आधीच क्लिअर करून टाकतो की मठ आणि केंद्र किंवा आणखी काही ध्यान केंद्र असेल किंवा आणखी काही नावं असतील महाराजांची, हे सगळं एका मोठ्या वटवृक्षाच्या छोट्या छोट्या पारंब्या आहेत. ह्या पारंब्या जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्या एकूण मिळतात मात्र एकाच वटवृक्षाला, आणि त्या वटवृक्षाचं नाव आहे श्री स्वामी समर्थ. मग त्यामुळे केंद्र असो, मठ असो, ध्यान केंद्र असो, कोणाचं घर असो, मोठं असो लहान असो, प्रत्येक ठिकाणावर महाराज वास्तव्यात आहे हे मात्र खरं. आणि खूपदा असा अनुभव येतो, म्हणजे आम्हाला सुद्धा घडतं, आम्ही कधी गाडीत बसलेलो असलो आणि एखाद्या ठिकाणी जाताना जर भीती वाटत असेल, म्हणजे जसं आज पॉडकास्टला येत असताना पण महाराज होईल की नाही, तर पटकन पाटणं एक गाडी आली आणि गाडीवरती तो महाराजांचा आउटलाईन होती. म्हटलं महाराज म्हणतात होईल, पुढे जा. म्हणजे सेवेकरांचा इतका महाराजांवरती विश्वास आहे की महाराजांची फक्त कुठल्या तरी गाडीवरचं स्टिकर दिसला तरी पण माझं काम होऊन जाईल, एवढे सेवेकरी त्या विश्वासामध्ये आहेत. मग सेवेकऱ्यांनी तो विश्वास जोपासावा, महाराजांचं ते कार्य करावं, महाराजांना भूषेल तसंच वागावं, उगाच अतिरिक्त कार्य करावं नाही. कारण एकदा जर एखाद्या गोष्टीची आदत झाली आणि त्या गोष्टी जर आपण देणं बंद केलं तर मग ती कार्यवाही मात्र फार जास्त घातक ठरते आणि मग जो पडतीची बाजू येते ती मग सावरायला कोणीच येऊ शकत नाही. ऋषिकेश, तू आता बोलता बोलता बोललास की आपलं अग्रवाडी जे केंद्र आहे तिथे एकमुखी रुद्राक्ष जे भेटलं हां. किंवा महाराजांच्या पाऊल जिकडे स्थापित केलं होतं, मग आता ते म्हणजे रुद्राक्ष नंतर काय केलं? अजूनही ते प्रदर्शनात आहे. ओके. प्रत्येक शनिवारच्या आरतीला ते सेवेकरी येऊन ते पाहू शकतात आणि ते मुद्दाम ठेवलेलं आहे पुरावा म्हणून. बरं. आणि ते सदैव तसंच राहील. ते ज्या ठिकाणावर भेटलं त्या ठिकाणाचे फोटो तेव्हाचे, आता कसं ती रुद्राक्ष खाली पडलेला भेटला होता, मग पुन्हा आपण तो थोडासा सेवा करून महाराजांसोबत अभिषेक करून आता तो प्रदर्शनात महाराजांच्या सोबत असतो. मग तो आधी जिथे भेटलेला तिथेही पुरावे आहेत, तो दिवसा आहे, त्याची तारीख आहे, वेळ आहे, त्या सगळ्या गोष्टी पुराव्यासकट पेपरवरती आहेत आपल्याजवळ. बरं. अजून काही तुला येणाऱ्या पिढीला स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये ज्यांना यायचं असेल त्यांच्याबद्दल तू काय सांगू शकतोस? येणाऱ्या पिढीला किंवा माझ्या वयातल्या असलेल्या मुलांना मला एवढं सांगायचं आहे की धीर सोडू नका. सेवेकरी काय करतात, महाराजांच्या 1-2 महिने 4 महिने सेवा करतात आणि मग रिझल्ट नाही भेटला की सोडून जातात. आणि आपण ज्या वेळेला सोडतो ना त्याच वेळेला आपली फाईल महाराजांच्या हातात असते. आता प्रत्येकाला समजवावं म्हणून मी या भाषेत म्हणतो आहे की आपल्या मनुष्यास हे कळेल. महाराजांजवळ आपल्या प्रत्येकाच्या डिमांडच्या फाईल जातात आणि आपण ती फाईल नेमका धरायला जात असतो आणि तितक्यातच आपण महाराजांना पाठ दाखवतो आणि त्यामुळे आपलं ते काम थांबतं. मग तर तसं न करता तुम्हाला माझ्यासारख्याही, मी खुलं चॅलेंज देऊ इच्छितो, माझ्यासारखा नास्तिक नसावा, पण त्याच्याहून जरी कोणी असेल तर त्यांनी जर परीक्षा घ्यायची तर त्यांनी नक्की अगरवाडीत यावं. कारण विज्ञानासकट उत्तर आहे, सर्व गोष्टी विज्ञानांसकट प्राप्त आहे. आणि सेवेकरी होणं सोडू नका. माऊली नेहमी सांगतात सेवेकरी होणं खूप जास्त सोपं आहे, सेवेकरी न होणं आणि निघून जाणं हे तर त्याच्याहून जास्ती सोपं आहे, पण सेवेकरी म्हणून टिकून राहणं हे मात्र खूप अवघड आहे. आणि जो स्वामींची सेवा खूप करतो त्याला खूप त्रास होतो. म्हणून निर्लज्ज म्हणून स्वामींची जर सेवा आपण केली तर कार्य करू शकतं. तर आपल्याला समजेल की काय घटना घडू शकते. मला गमती म्हणून महाराज लोक विचारत असतात की महाराज दिसतात का? मी सांगतात हो महाराज दिसतात, परंतु मला महाराज रूपात नाही दिसत. ज्या माणसाचा प्रश्न सुटले त्याच्या हसूत मला माझे महाराज दिसतात आणि मला महाराज तसेच दिसावे. माझी एवढी जन्माच्या शेवटपर्यंत लायकी नसेल की महाराज मला प्रत्यक्षात दिसतील, पण महाराजांनी अशीच हातातनं आमच्याकडून कार्य करत राहावं,
सेवेकरी घडत राहावे, सेवेकरांचा ओघ थोडासा अगरवाडी केंद्राजवळ पण यावा, छानसे कार्यक्रम बघावे, काही गोष्टी आम्हाला शिकवाव्या, काही गोष्टी त्यांनी आमच्याकडून शिकण्यासारख्या असतील तर शिकून घ्याव्या. या सर्व तुम्ही आम्हास काही द्या, आम्ही तुम्हास काही देऊ, या रचनेवर आपल्याला कार्य सुरू करायचं आहे. बाकी काही तर ऋषिकेश, माझा हा शेवटचा तुला प्रश्न असेल की करोनाचा काळ आपण खूप जवळून बघितला बरोबर. आणि त्यानंतर स्वामी महाराजांकडे ओघ हा वाढलेला आहे, बरोबर आहे. तर तो कसा वाढला किंवा तुला काय वाटतं त्याबद्दल? ज्या वेळेला गळफास लागायला लागला, महाराजा लोक काय करतात, कौतुकाने तलावामध्ये उडी मारायला जातात. हळूहळू उडी मारलेली असते, छान चालू असतं. ते पाणी नाकात जायला लागलं की ते वडिलांना आवाज द्यायला चालू करतात. कोविडमध्येही असं घडलं. साम दाम दंडभेद सगळे करून झाले, सगळ्या गोष्टी करून झाल्या. मग महाराजांची सेवा, मग महाराजांचे मंत्र, मग तारक मंत्र, मग महाराजांची पारणं, मग प्रत्येक ठिकाणी घराघरात महाराज पोचून गेले. आणि मग प्रत्येकजण मिरवून पाठी लावायला लागला की हे घर स्वामींचं आहे. परंतु तिथे कारभार मात्र शून्य, तिथे स्वामींची सेवा शून्य, पण हे घर महाराजांचं आहे असं त्यांचं म्हणणं असतं. तर हा कोविडचा जो काळ भीषण होता, मी तुम्हाला सांगू इच्छितो की तो फक्त परमेश्वराचा ट्रेलर होता. लवकरच पिक्चर येणार आहे. आणि जर महाराजांचं बोट आपण सोडून दिलं ना, मग आता येणाऱ्या प्रवाहात आपल्याला थांबवणारं कोणी नाही. त्यामुळे जर तुम्ही आत्तापर्यंत फक्त रील्स बघून, फक्त कुठेतरी छोट्या मोठ्या अपडेट घेऊन महाराजांचे सेवेकरी असाल, तर आता थोडंसं ग्रंथाद्वारे, ठिकाणांवरती फिरवून, आज सेवेकऱ्याने विचारलं, आता मी तुम्हाला म्हणून विचारतो, षडाक्षरी मंत्र म्हणजे काय? नाही माहीत. प्रत्येकजण हेच सांगतं, षडाक्षरी मंत्र म्हणजे आम्हाच नाही माहीत. आणि ते 20-20 वर्षापासून स्वामींची सेवेकरी आहेत. आणि षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ. 6 अक्षरातून बनलेला मंत्र षड अक्षरी मंत्र. हे सेवेकऱ्यांना माहितीच नाही. सेवेकऱ्यांना विचारलं, महाराजांच्या कुठल्या कुठल्या ठिकाणी गेलात? अक्कलकोट. सेवेकऱ्यांनी औदुंबर पाहिलं नाही, सेवेकऱ्यांनी नरसोबाची वाडी पाहिली नाही, कर्दळी वन पाहिलं नाही, गिरनार पाहिला नाही. दत्त महाराजांच्या सानिध्यात असलेलं एवढं मोठं शिखर आहे ते. पिठापूर नाही, कुरपूर नाही, गुरुपीठ नाही, दिंडोरी नाही. मग सेवेकऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी जावं, गोष्टी इतिहासात त्या जावं, तिथे बघावं की महाराज या ठिकाणी उभे होते. आता पंजाब येथील छेडेखेडे ग्रामी महाराज गोट्या खेळत होते विजय सिंग नावाच्या व्यक्तीसोबत. ते ठिकाण अजूनही आहे. मग तिथे जाऊन फील घ्या की महाराज इथे गोट्या खेळत होते. हेच अपेक्षित आहे, बाकी पलीकडे काहीच नाही. तर मित्रांनो, खूप सुंदर असा आजचा हा आपला पॉडकास्ट झाला आहे आणि ऋषिकेशनेही त्याच्या मनातली खूप सुंदर अशी उत्तरं, आपण जी प्रश्न विचारले त्याला खूप सुंदर अशी उत्तरं दिलेली आहेत. आणि आपला ह्या पॉडकास्टमधनं जर तुम्हाला कोणालाही जर म्हणजे भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल क्षमा असावी, कारण हे सगळं आपण मन मोकळेपणाने बोलतो. आणि ऋषिकेशनेही त्याचं जे मत होतं ते आपल्या पॉडकास्ट चॅनलवरती येऊन एकदम मन मोकळेपणाने मांडलेलं आहे. जर तुम्हालाही काही गोष्टी असतील, महाराजांचे अनुभव असतील किंवा इतर तुम्ही कलाकार असाल, असे काही असतील आणि जे तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर येऊन आपल्याला तुम्हाला सांगायचं असेल आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून संपूर्ण जगाला, तर नक्कीच तुम्ही मला DM करू शकतात इंस्टाग्राम पेजला, किंवा आपला तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक बघायला मिळेल आणि तोही तुम्ही फॉर्म भरून तुम्ही मला कनेक्ट होऊ शकतात. आणि आजचा खूप सुंदर असा पॉडकास्ट झाला ऋषिकेशसोबत. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. लवकरच भेटू पुन्हा एका अशा नवीन पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.